बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राला एक रंजक आणि भावनिक असा ड्रामा बघायला मिळालाय। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। काँग्रेसनं सुरुवातीला उमेदवार देऊन देखील ऐनवेळी माघार घेतली आणि शरद पवार यांचा बिनविरोधसाठी अट्टहास का, यामागे काही महत्त्वाची आणि कौटुंबिक कारण आहेत। बारामती हा पवारांचा गड मानला जातो। या ठिकाणी शरद पवार यांनी बिनविरोधसाठी फिल्डिंग लावली होती। त्याची प्रमुख कारणं काय? पहिलं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका मोठ्या नेत्याच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक लागते ती बिनविरोध होते। ही जी परंपरा आहे, या परंपरेची आठवण शरद पवारांनी एक प्रकारे काँग्रेसला करून दिली आहे। दुसरं म्हणजे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पवार कुटुंबियांमध्ये पडलेली फूट ही अख्ख्या जगाला माहिती आहे। त्यामुळे आता पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकवटलं आहे असा संदेश त्यांना सर्वांना द्यायचा होता। तिसरं म्हणजे काँग्रेसची माघार। काँग्रेसनं सुरुवातीला आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती, त्यामुळे चुरस चांगलीच वाढली होती। मात्र ऐनवेळी आकाश मोरे यांनी माघार घेतली आहे। त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेन्निथला यांच्याशी वैयक्तिक संवाद साधला आणि मग काय, मित्र पक्षाचा शब्द मानून काँग्रेसनं देखील आपलं पाऊल मागे घेतलं। पण काँग्रेसनं माघार घेताना अट घातली की अजित दादांच्या अपघाताची संपूर्णपणे चौकशी व्हावी आणि FIR दाखल व्हावी। यामध्ये एवढे सगळे उपद्व्याप झाले। काँग्रेसनं देखील माघार घेतली, मात्र सुनेत्रा पवार यांचा मार्ग हा पूर्णपणे मोकळा झाला नाही। कारण सुनेत्रा पवार यांच्या भोवती आहे अपक्षांचा गराडा। काँग्रेसच्या माघारीनंतर देखील रिंगणामध्ये आता अपक्ष म्हणून 22 ते 23 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। मात्र आता जोपर्यंत सर्व उमेदवार माघार घेत नाही तोपर्यंत तांत्रिकदृष्ट्या मतदान घ्यावंच लागणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की एकतर्फी हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे। थोडक्यात काय, बारामतीची ही निवडणूक केवळ आता मतांची राहिली नाहीये, तर ती पवार ब्रँड आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कारांची बनली आहे। शरद पवारांनी पुन्हा एकदा आपली राजकीय मास्तरी दाखवत काँग्रेसला माघार घ्यायला लावली आहे आणि सुनेत्रा पवार यांचा मार्ग हा सुकर केलाय। पण तरी देखील अपक्ष उमेदवारांमुळे बिनविरोधचा हा मार्ग अजूनही मोकळा झाला नाहीये।